कडक कडक आणि हे क्रिस्पी। नमस्कार मित्रांनो, तर आज आपण एक नवीन रेसिपी करत आहोत आणि ती आहे क्रिस्पी कारलं। तर बरेच जणांना कारलं आवडत नाही, पण ही रेसिपी ट्राय केल्यावर 100% तुम्ही हे खाणार आहात आणि मुलंही खातील चवीने। तर सुरू करूयात आपण ही कारल्याची रेसिपी। तर ही कारली जी आहे ती मी मीडियम साईजची घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आपण आता एक अशी प्रिपरेशन करणार आहोत कारल्याची। ऍक्च्युअल रेसिपी स्टार्ट करण्याच्या आधी आपण ह्याला धुवून घेतल्यानंतर ह्याला आपण मॅरिनेट करण्यासाठी ठेवणार आहोत। तर ते कसं करायचं आहे पहिले मी दाखवते तुम्हाला। तर पहिले तर आपण हे दोन साईडचे जे देठ आहेत ना हे काढून टाकूयात आणि ह्याच्या ना जाडसर पण नाही आणि एकदम पातळ पण नाही, जरा मीडियम आकाराच्या अशा आपण चकत्या करणार आहोत। ओके, आणि जर का तुमच्या ह्याच्यामध्ये अशी बी वगैरे आली तर तुम्ही ते काढू शकता, किंवा असे जाडसर बिया पण बरेचदा येतात, तर ते आपल्याला नसेल पाहिजे तर आपण ते काढू शकतो। तर अशा पद्धतीने आपण हे कारलं जे आहे ना अशा डिझाईनमध्ये बघा हे अशा पद्धतीने आपण कापून घेत आहोत आणि एखाद्या वेळेस जर का जाडसर बी असेल तर आपण ही अशी काढू शकतो। ओके, आणि आपण हे आता असे सगळे कापून घेऊयात आणि मग नंतर इथे आपण बोलमध्ये म्हणजे मोठ्या भांड्यामध्ये आपण त्याला मीठ लावून ठेवणार आहोत। हे जे असे थोडे कडक असतात ना ते बिया आपण ते काढणार आहोत आणि हे जर का मधलेही जर का आपण थोडंफार काढलं तरी चालते। तर आपण हे असे आपले चकत्या जे आहेत ना कारल्याचे कापून झालेले आहेत। आता आपण घेणार आहोत मीठ। ओके, मीठ थोडं प्रमाणापेक्षा जास्त घेणार आहोत आणि हे आपण ह्याला पूर्णपणे मीठ मिक्स करून हाताने मिक्स करा आणि ह्याला आपण 10 ते 15 मिनिटं, ओके 10 ते 15 मिनिटं चांगलं मिठामध्ये सोक झालं पाहिजे आणि त्याच्यानंतर आपण ॲक्च्युअल रेसिपीला सुरुवात करणार आहोत। तर त्यातपर्यंत ही तयारी होतीये आणि हे बघा हे असे जे बिया आहेत ना हे आपण काढतोय आणि तुम्ही बघताय काय काय ठिकाणी असे आहेत। तर दॅट इज ऑल्सो क्रिस्पी, म्हणजे काही त्याच्याने काय प्रॉब्लेम होत नाही आपल्याला। काढून टाकलं तुम्ही मधलं तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही ते काढलं तरी चालेल, कारण जी स्किन आहे त्याच्यामध्ये पूर्ण त्याचे विटामिन्स आणि जो कडवटपणा जो आहे ना तो पूर्ण निघून जातो या प्रोसेसने। तर हे आपण झाकून ठेवून देऊया 10-15 मिनिटं आणि मग पुन्हा भेटूया। तर आता आपण पाहतोय येस आपले आता जे कारलं जे आहे त्याला छान पाणी सुटलेलं आहे। तुम्ही जर का इकडे बघताय तर हे बघा इथे तुम्हाला दिसतंय थोडंसं पाणी आलेलं आहे, एक्सेस मिठाचं जे पाणी आहे ते आलेलं आहे। ओके, तर आता आपण हे जे आहे ना एक्सेस जे पाणी आहे ना हे आपण ड्रेन करून टाकायचं। ओके, 2 मिनिटं मी ड्रेन करते। तर आता आपण आपलं जे कारलं आहे त्याचे जे एक्सेस पाणी होतं ना ते ड्रेन केलेलं आहे आणि आता आपण सुरू करणार आहोत त्याचं मिश्रण बनवण्यासाठी। तर त्याच्यासाठी आपण घेणार आहोत 2 ते 3 चमचे तांदळाचं पीठ। ओके, तांदळाचं पीठ आपल्याला क्रिस्पी करण्यासाठी आपण वापरणार आहोत। 4 ते 5 बेसनचे टेबलस्पून हळद आणि लाल तिखट। ओके, एवढंच। आणि त्याच्याच बरोबर आपलं मेन इन्ग्रेडियंट जे आहे ते शेजवान चटणी आहे। तर तुम्ही कुठल्याही कंपनीचं किंवा कुठलीही शेजवान चटणी ह्याच्यामध्ये वापरू शकता। ओके, तर हे जे मोजकेच आपल्याला साहित्य लागणार आहे आणि आपण सुरू करत आहोत। ओके, तर आता आपण ह्याच्यामध्ये पहिलं आपण मिक्स करणार आहोत बेसन। ओके, तर आपण हळूहळू जसं आपल्याला लागते तशा पद्धतीने आपण बेसन ह्याला स्प्रिंकल करत आहोत। 2 चमचे पहिले घेतले, 3 चमचे बस। आता आपण ठेवून देणार आहोत आणि ह्याला आता आपण पूर्णपणे मिक्स करायचं। मेक शुअर करायचं की आपल्याला जे आपलं बेसन जे आहे ना ते प्रत्येक रिंगला म्हणजे आपलं जे कारल्याचे प्रत्येक पीसला लागलं पाहिजे। ओके, आता आपण मिक्स केलेला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये घेतो आहोत 1 ते 1.5 चमचा आपलं तांदळाचं पीठ। ओके, आता आपण ह्याच्यामध्ये लाल तिखट तुम्हाला, कारण ऑलरेडी शेजवान चटणी तिखटच असणार आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं टाकलंच तरी चालेल, तुमच्या चवीनुसार टाका। आणि हळद, आणि आता आपण ह्याला चांगल्यापैकी मिक्स करणार आहोत। मीठ टाकायची गरज नाहीये कारण आपण ऑलरेडी त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं असतं आणि शेजवान मध्ये पण ऑलरेडी मीठ असतंच। तर हे अशा पद्धतीने आपण ह्याला पूर्णपणे कोटिंग केल्यासारखं करतोय आणि आता आपण मेन इन्ग्रेडियंट आपला टाकणार आहोत
ते आहे शेजवान चटणी. तर शेजवान चटणीला पण थोडंसं ओलसरपणा असतो. आता त्याच्यामुळे जी आपली मी आता ह्याच्यामध्ये माझी क्वांटिटी जास्त नाहीये, तुम्हाला जसं पाहिजे तशा पद्धतीने मी 2 चमचे घेतले किंवा थोडंसं अजून जास्त घेते अगदीच. ओके. तर शेजवान चटणी ऑलरेडी थोडीशी वॉटरी असते, तर जास्त आपल्याला मिक्स नाही करायचंय. त्याला आता चांगलं पाणी सुटेल जसं आपण आता हे मिक्स करतोय, त्याला आपण आता पाहतोय की ह्याला चांगलं पाणी सुटेल आणि आपण ह्याला असंच ठेवणार आहोत. मी आता हाताने मिक्स करणार आहे की जेणेकरून सगळीकडे छानपैकी मिक्स होईल. मस्तपैकी प्रत्येक ह्याला असं म्हणजे ग्रीन कलर तर दिसलाच पाहिजे, पण त्याच्याबरोबर कळलं पण पाहिजे की त्याची कोटिंग आहे आपल्याला. ओके. आणि आता छान शेजवान चटणीचा असा सुगंध सुटलाय, खूप छान. म्हणजे एक प्रकारची भजी टाईप करतोय आपण, है की नाही. म्हणजे मुलांना जर का आपण नाही सांगितलं आणि सांगितलं भजी खातोय तर नक्कीच खाल्ली जाईल, कारण ह्याच्यामध्ये अजिबात कडूपणा लागत नाही. आणि वरण भाताबरोबर इतकी क्रिस्पी भजी केल्यावर इतकी छान लागते ना. आता ह्याला आपण 2-3 मिनिटं ठेवूयात, कारण आपल्याला आता तेल गरम करायला ठेवायचंय. ओके. तर आपण झाकून ठेवूया थोडंसं, म्हणजे ह्याला जरा जे मीठ आहे ना त्याचं अजून पाणी सुटेल आणि आपल्याला फ्राय करताना जो क्रिस्पीपणा जो आहे ना तो छानपैकी दिसेल. तर आपण ह्याला आता थोडा वेळ झाकून ठेवूया आणि आपण तयारी करूया आपल्या कढईची. आपण ठेवूया कढई आणि आपल्याला सुरुवात करायची तळण्यासाठी. तेल चांगलं गरम करायचं आपल्याला. मोठ्या गॅसवर आपली कढई ठेवणार आहोत. चांगलं तेल तापलं पाहिजे आपलं. डीप फ्राय करायचं आपल्याला, त्या पद्धतीने तेल टाका. ओके. आणि हे चांगलं तापलं पाहिजे, चांगलं तेल. कारण जेव्हा आपण डीप फ्राय करणार, जेव्हा डीप फ्राय केल्यानंतर जो क्रिस्पीपणा जो आपल्याला पाहिजे, कुरकुरीतपणा, तो तेलामुळेच येणार आहे. तर तेल चांगलं तापलं पाहिजे. टेस्टिंग करूयात आपण थोड्या वेळात. तर आपलं तेल तापलंय बहुतेक, तर आपण छोटासा एक पीस टाकून बघूयात की आपली रेडी आहे का. येस. तर आता तेल चांगलं तापलंय, पण आपण हे काढून घेऊयात आणि मग आपण तयारी केलेली आहे. आपण टिश्यू पेपर घेतलेला आहे, झारा घेतलेला आहे आणि आपण आता ह्याला डीप फ्राय करणार आहोत. आपल्या जी कारलं जे आहे, जे आपण मॅरिनेट केलेलं आहे. ओके. तुम्ही पाहिजे तर एखादा काटा वापरू शकता, एक एक करून तुम्ही टाकू शकता, छान वाटेल. किंवा हाताने सोडले तरी चालेल. ओके. हे बघा बघा कसं छान. ही आपली छानपैकी झाली. अगदी 2 मिनिटं. जर का बुडबुड्या बंद झाल्या की काढून घ्यायचे आपल्याला. येस. ते आता आपण काढून घेत आहोत. थोडा गॅस आता बारीक करते मी टाकेपर्यंत. एक एक पाहिजे तसं तुम्ही सोडू शकता. आपण जसे फिंगर चिप्स तळतो तशाच पद्धतीने. छान फ्राय होतात आहेत ना. आवाज येतोय ना. शिजून छान तयार झालेली आहे. बाजू आपण थोडंसं भाजून घेऊया. थोडंसं गोल्डनिश किंवा थोडा डार्क कलर झाला ते चांगली लागेल. जे डार्क झालेत आपण काढून घेऊया. जागी टाकलेत ते आणि टिश्यू पेपरमध्ये काढत राहायचे आपल्याला जसं जसं आपल्याला वाटतं तसे. जास्त तेल वापरू नका, कारण
ह्याच्यामध्ये जेव्हा आपण फ्राय करतो ना, हे तेल परत आपल्याला कुठे वापरता येणार नाहीये, कारण ह्याचा जो कडवटपणा आहे कारल्याचा तो ऑलरेडी तेलामध्ये उतरून जातो. तर हे आपल्याला परत आपण जर का हीच रेसिपी परत करणार असाल तर नक्कीच म्हणजे हे तुम्ही करून ठेवू शकता आणि ज्या दिवशी तुम्हाला हवे त्या दिवशी तुम्ही फ्राय करायचे फक्त हे. तर दॅट इज ऑल्सो गुड ऑप्शन, स्पेशली वर्किंग प्रोफेशन मध्ये आल्यावर काय करायचं, तर ही तुम्ही अशी रेसिपी तयार करून ठेवायची आणि कामावरून आल्यावर डायरेक्टली तुम्ही ह्याला फ्राय करायला घेतलं तर एकदम गरम गरम वरण भाताबरोबर एक नंबर लागणार आहे. तर बघा छानपैकी आपली तळून तयार आहे. हा मला जरा थोडंसं होऊन जाऊ दे, थोडा ब्राउनिश कलर येऊ दे, आपण बाकीचे काढून घेऊ. आपला फर्स्ट लॉट झालेला आहे आणि आता हा फर्स्ट लॉट आपला झालेला आहे आणि ह्याला मी तुम्हाला दाखवते. आता गरम आहे, हात नाही लावते, पण जसं पूर्ण तळून घेते मी आता माझे सगळे आणि मग तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीने ही क्रिस्पीनेस येतोय. ठीक आहे. तर हे बघा आवाज येतो की नाही मला माहित नाही, कडक कडक आणि हे क्रिस्पी. पुढे अजून गरम आहे आणि बघा अशा पद्धतीने हे खाण्यात येतील आणि खूप छान लागणार आहे. ते क्रिस्पी आपल्या अजून होतात आहेत बाकीचे, पण खूप छान होतील आणि तुम्ही हे नक्की ट्राय करा आणि नक्की कळवा आम्हाला की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. झटपट कारलं फ्राय कुरकुरीत कशी वाटली, वरण भाताबरोबर तुपाबरोबर, वरण भात तूप आणि ही भाजी नक्की ट्राय करा आणि मला नक्की सांगा. तर नक्की लाईक करायला विसरू नका, फॉलो करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर बिलकुल विसरू नका आणि तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिली बरोबर शेअर करा. थँक्यू.